हाय, शिल्पाज किचन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे. आज मी इथे व्हेज कोल्हापुरी बनवते, तर चला बनवायला सुरुवात करूयात. व्हेज कोल्हापुरी बनवण्यासाठी मी इथे सर्वप्रथम वाटण तयार करते. तर त्यासाठी गॅसवर कढई ठेवले. कढईमध्ये एक पळी तेल टाकले. तेल गरम झालं की त्यामध्ये 4 उभे चिरलेले कांदे टाकले. त्याचबरोबर 5 ते 6 लाल सुक्या मिरच्या टाकते. माझ्याकडे घरामध्ये तेज मिरची म्हणजे जी तिखटवाली लाल सुकी मिरची असते ती आणि बेडगी मिरची सुकीवाली नाही आहे, त्यामुळे मी इथे ह्या मिरच्या वापरते. पण जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही त्याच वापरा. कांदा ट्रान्सपरंट होईपर्यंत परतायचा आहे. कांदा ट्रान्सपरंट झाला. आता यामध्ये मी सुकं खोबरं टाकलेलं आहे. सुकं खोबरं आणि कांदा दोन्हीही ब्राऊन होईपर्यंत परतायचं आहे. इथे मला थोडंसं तेल कमी वाटतंय, त्यामुळे मी एक पळी तेल अजून टाकलेलं आहे आणि याला परतून घेते. गॅसची फ्लेम मी इथे स्लो ठेवलेली आहे. कांदा आणि खोबरं चांगलं परतून झालं. आता यामध्ये मी काही सुके मसाले टाकते. तर त्यातच मी 1 चमचा अख्खा धना, 1 टीस्पून सफेद तीळ आणि 1 टीस्पून जिरे टाकून मिक्स करते. 1 मिनिट याला परतणार आहे, जास्त नाही परतणार. 1 मिनिट परतल्यानंतर मग गॅस बंद करते आणि हा पूर्ण मसाला थंड होऊ देणार आहे. थंड झाल्यानंतरच याला मिक्सरमध्ये वाटून घेणार आहे. मसाला वाटलेला आहे. मी तीच कढई इथे वापरले. गॅसची फ्लेम स्लो ठेवले आणि 2 पळी तेल ओतलेलं आहे. तेल गरम झालं की त्यामध्ये 4 लाल सुक्या मिरच्या आणि 5-6 हिरव्या मिरच्या, 1 चमचा फ्रेश अद्रक लसूण पेस्ट टाकून याला मिनिटभर परतून घेते. अद्रक लसूण पेस्ट परतले. यामध्ये मी कांदा आणि शिमला मिरची टाकली. त्याचबरोबर एक तेजपत्ता देखील टाकलेला आहे. तेजपत्ता ऑप्शनल आहे आणि याला 2 मिनिटं परतून घेतलं आहे. आता यामध्ये लाल मिरची पावडर, कांदा लसूण मसाला, थोडीशी हळद आणि धने पावडर टाकून मिक्स करते. 1 मिनिटभर या मसाल्यांना परतते. जास्त वेळ परतायचं नाही आहे, नाही तर मसाला आपला करपून जाईल. तर मसाले परतल्यानंतर त्यामध्ये मी 2 टोमॅटोची प्युरी केली. ही प्युरी तेल सुटेपर्यंत चांगली परतून घ्यायचे. टोमॅटोला तेल सुटलं की यामध्ये आपण जे वाटून घेतलेलं वाटण आहे, म्हणजेच कांदा खोबरं याचं, ते टाकते आणि हे वाटण देखील चांगलं परतून घेते. 4 ते 5 मिनटं हे वाटण चांगलं परतून घ्यायचं आहे. जेवढं आपण वाटण चांगलं परतू तेवढीच आपली भाजी खूप छान होते. वाटण चांगलं परतलं. आता यामध्ये मी काजूची पेस्ट टाकते. 10-12 काजू भिजवून मिक्सरला वाटून घेतलेला आहे. हे काजूची पेस्ट देखील थोडी परतून घेतली. मग यामध्ये गरम पाणी टाकलेलं आहे. गरम पाण्याऐवजी तुम्ही चिकन स्टॉक देखील वापरू शकता, जेणेकरून भाजी आणखीनच चांगली लागेल. हे सर्व मसाले मिक्स करून घेते आणि जे आपण ब्लांच केलेले व्हेजिटेबल्स आहेत ते यामध्ये ॲड करते. त्याबरोबरच पनीरचे क्यूब्स देखील टाकत आहे. सर्व भाज्या मिक्स करून घेते. आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचे आणि झाकण ठेवून याला शिजू द्यायचे. तर इथे भाजी आपली तयार झालेली आहे. ऑलमोस्ट तयार झाले, पण थोडेसे मसाले अजून टाकायचे. त्यासाठी मी इथे 1 टीस्पून गरम मसाला आणि थोडीशी कसुरी मेथी, जी मी थोडी गरम करून घेतली होती, ती हाताने चुरून टाकली. त्याचबरोबर भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकली. हे सर्व मिक्स करते. गॅस बंद केलाय आणि एका भांड्यामध्ये काढते.
तयार झाली आपली व्हेज कोल्हापुरी. तुम्ही ही घरी ट्राय करा. तुम्हाला ही भाजी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये सांगा. जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हां, स्वतःची काळजी देखील घ्यायला विसरू नका.